12वी सायन्सच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे विद्यानिकेतन अकॅडमीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पाटील सर। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर औषध निर्मिती क्षेत्रातील करिअरच्या संदर्भामध्ये व्यक्त होणार आहे। मी याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रातील करिअर असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर असेल, त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस असतील, याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आणि ज्यावेळेस ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद दिला। यामुळेच की काय विद्यार्थी मित्रांनो, माझा सुद्धा एक मोठा आत्मविश्वास वाढला आणि नव्याने आपण विद्यार्थ्यांना काहीतरी देत राहिलं पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली। आज अशाच पद्धतीने अंतर प्रेरित होऊन एक सुंदर असा व्हिडिओ, जे विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेनंतर फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगून आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरच्या संदर्भामध्ये आवश्यक असणारी पुरेपूर माहिती, संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर सादर करण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करतोय। विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मी जेवढा वेळ तुमच्या समोर व्यक्त होणार आहे तेवढ्या वेळेसाठी तुम्ही सर्वांनी अतिशय शांततेने आणि काळजीपूर्वक या व्हिडिओचा लाभ घ्यावा, एवढीच माझी तळमळ आहे। आज ज्यावेळेस आपण औषध निर्मिती क्षेत्राचा विचार करत असतो बाळांनो, त्यावेळेस औषध निर्मिती क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी या करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत आणि जर समजा आपण या क्षेत्रामध्ये करिअर केलं तर पुढे भविष्यामध्ये आपल्याला व्यवसायाची कोणती संधी आहे, असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये घर करून असतात। तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर या ठिकाणी देण्याचा मी माझ्या वतीनं प्रयत्न करणार आहे। आज आपण पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षेनंतर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ऍग्री असेल, या कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झाम ही कंपल्सरी केली गेलेली आहे, अनिवार्य केली गेलेली आहे। आणि म्हणूनच की काय 12वी सायन्सच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जात असणारे विद्यार्थी अतिशय जागरूकतेने या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म भरतात आणि ही परीक्षा देतात। आणि म्हणून मी अगदी बेसिकली मूळ संपूर्ण सर्व गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे। बी फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी। फार्मसी मध्ये करिअर करत असताना आपल्याला या ठिकाणी माहित आहे की याला 2 पार्ट मध्ये विभागलं गेलेलं आहे। बी फार्मसीला 2 पार्ट मध्ये विभागत असताना त्यांनी एक बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे डिग्री कोर्स आणि बी फार्मसी म्हणजे डिप्लोमा कोर्स, अशा 2 विभागामध्ये विभागलेला आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की जे विद्यार्थी बी फार्मसी करणार आहेत त्यांच्यासाठी हा डिग्री कोर्स 4 वर्षाचा असतो आणि ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा 2 वर्षाचा कोर्स असतो आणि 3 महिन्याचं प्रॅक्टिकल असतं। परंतु बाळांनो, बी फार्मसी मध्ये जाण्यासाठी आपली पात्रता काय असली पाहिजे आणि डी फार्मसी मध्ये जाण्यासाठी आपली पात्रता काय असली पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी मध्ये जाण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारनं MHT CET नावाची एक्झाम कंडक्ट करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे आणि शासनाच्या या धोरणानुसार आपण मागील 4-5 वर्षापासून पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांना CET मध्ये
मार्क्स मिळालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनाच त्यांच्या पात्रतेच्या निकषानुसार पात्रतेचा निकष पूर्ण केल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी करून मेरिटनुसार त्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीला प्रवेश दिला जातो. ही झाली बी फार्मसीची बाजू. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आपण बी फार्मसीचा विचार करतो, बरोबर, या ठिकाणी 12वी सायन्सच्या माध्यमातून तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. बघ, तुम्हाला 12वी सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे जे महत्वाचे सब्जेक्ट आहे, या महत्वाच्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 50% जास्त मार्क्स मिळालेले पाहिजे. म्हणजे कमीत कमी 50% मार्क्स मिळालेले असतील तर तुम्ही एलिजिबल आहेत, पात्र आहेत. आणि त्याची सुद्धा प्रोसेस याच पद्धतीने आहे. या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम लागत नाही, परंतु याची ऍडमिशन प्रोसेस असते. ती आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला जे एफसी सेंटर दिलेले असतात, त्या एफसी सेंटरच्या माध्यमातून आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म दाखल करावे लागतात आणि हे ऍप्लिकेशन फॉर्म दाखल करून आपल्याला नंतर मेरिट यादीनुसार त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा लागतो. त्याच पद्धतीची प्रोसेस बी फार्मसीची आहे. बी फार्मसी मध्ये सर्वात महत्वाचा विषय एक आहे की या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ऑब्लिक मॅथमॅटिक्स ज्या विद्यार्थ्यांचा पीसीबी ग्रुप असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा पीसीएम ग्रुप असेल, अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी मध्ये करिअर करता येतं. फक्त या ठिकाणी सर्वात महत्वाची अट एक आहे बाळांनो, आणि ही अट तुम्ही सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक लक्षात घेण्याची गरज आहे की जर तुम्हाला सीईटी परीक्षेच्या माध्यमातून जर समजा बी फार्मसीच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आणि पहिला निकष तुम्हाला या ठिकाणी कोणता पूर्ण करायचा आहे, तर शासनानं ठरवून दिलेला 12वी बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्याचा निकष आहे. तुम्ही ज्या ग्रुपच्या आधारे सीईटीची परीक्षा देणार आहात त्या ग्रुपमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे त्याचं लिमिटेशन ठरवून दिलेलं आहे. तेवढे मार्क्स मिळाले तर तुम्ही पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी पात्र झालात, अन्यथा तुम्हाला सीईटी मध्ये कितीही चांगले मार्क्स मिळाले तरी ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नाही. ही अगदी 100% खरी गोष्ट आहे. मग तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे? या ठिकाणी जो विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये पीसीबीच्या माध्यमातून फार्मसीमध्ये जाण्याचा विचार करतोय किंवा पीसीएमच्या माध्यमातून फार्मसीला जाण्याचा विचार करतोय आणि तो विद्यार्थी जर समजा ओपन कॅटेगरीचा असेल तर त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 300 पैकी 150 मार्क्स म्हणजे थोडक्यात 50% मार्क्स ग्रुपला मिळालेले पाहिजे. ही पहिली पायरी आपल्याला पूर्ण करायची. आणि जर एखादा विद्यार्थी कॅटेगरीचा असेल मग त्यामध्ये आपल्याला सर्व कॅटेगरीज माहित आहेत. एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, VJ/DT, NT1, NT2, NT3, SEBC अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जी कॅटेगरीज आहेत बाळांनो, या कॅटेगरी मधून जर एखादा विद्यार्थी असेल आणि तो जर फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगून असेल तर त्या विद्यार्थ्याला ग्रुपमध्ये 45% मार्क्स पडणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात त्या विद्यार्थ्याला 300 पैकी 135 मार्काची गरज असते. हे लक्षात ठेवा. आणि जर माझ्या समोर बसलेल्या या तमाम विद्यार्थ्यांना एवढा कॉन्फिडन्स असेल की सर आम्ही एवढे मार्क्स घेऊ शकतो तर तुम्ही पहिली पायरी पूर्ण केली बाळा आणि पुढचा तुमचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला या ठिकाणी मी डिक्लेअर करतो. बी फार्मसीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि वाढत जाण्याचे सर्वात महत्वाचं कारण काय ते आपण पाहतोय. या क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा आहे. खूप विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बी फार्मसीकडे आकर्षिले जात आहे आणि याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की या क्षेत्रामधून डिग्री किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला बेकारीमध्ये राहण्याची सध्या तरी वेळ येत नाहीये. तो विद्यार्थी कुठं ना कुठं काही ना काही करू शकतो. त्या करिअरच्या संधी कोणत्या आहेत, तो भविष्यामध्ये काय करू शकतो ही मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. परंतु बेकारीमध्ये राहण्याची त्याच्यावर वेळ येत नाही. म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी बी फार्मसीकडे आकर्षिले जात आहेत.
कारण आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहीत आहे या ठिकाणी, आणि मी ती सांगावी याची गरज नाही तरी सुद्धा मी सांगतो की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपला भारत देश हा जगामध्ये 2 नंबरवर आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये जी दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आहे, त्या वाढत्या लोकसंख्येबरोबर या मानव जातीमध्ये असाध्य असे रोग सुद्धा तितक्याच तीव्र गतीने शिरकाव करत आहे. मग मला सांगा, एखादा रोग म्हटलं, हा शब्द आला की त्याच्या जोडीला औषध हे अटळ आहे. मग जर समजा जगामध्ये 2 नंबरवर भारताची लोकसंख्या असेल आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जर असाध्य रोग मानवामध्ये घुसत असतील, शिरकाव करत असतील, तर अशा असाध्य रोगांवर इलाज करण्यासाठी जेवढ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांची गरज आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रभावी आणि इफेक्टिव्ह, ज्याला म्हणतो आपण, अशा औषधांची सुद्धा गरज आहे बाळांनो. मग हे औषध कोण निर्माण करतं? या औषध निर्माण करणारी जी कंपनी आहे, या कंपन्यामध्ये सर्वात मोठी भूमिका कोणाची असते? तर ह्या फार्मासिस्टची असते, ज्यांनी बी फार्मसी सारखे कोर्स, एम फार्मसी सारखे कोर्स, डी फार्मसी सारखे कोर्स कंप्लीट करून बाहेर पडलेले आहेत, ज्यांनी त्याच्यामध्ये सायंटिस्ट बनण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी त्याच्यावर संशोधन चालू केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक लोक आहेत, त्याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी आहेत. हे लोक त्याच्यामध्ये रिसर्च करतात आणि असाध्य रोगांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावी औषधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे अनमोल असं आहे बाळांनो. तुम्ही मानव जातीचं एक प्रकारे रक्षण करण्याचं काम करताय. आज मानव जातीमध्ये शिरकाव केलेल्या असाध्य रोगावर तुम्ही इलाज करण्यासाठी प्रभावी औषध निर्मिती करताय, म्हणजे एक प्रकारे हे मानव जातीचं रक्षण आहे. आणि ही सगळ्यात मोठी सेवा तुमच्या हातून घडते. म्हणून मी तर असं म्हणेन की जे विद्यार्थी खरोखरच या क्षेत्राकडे आकर्षित जात आहेत, त्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये एक चांगला प्रभावी असा करिअरचा मंत्र अवलंबावा आणि याच्यामध्ये एक प्रभावी करिअर करण्याची संधी अवगत करावी. आज आपण पाहतोय की या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडचण असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती? तर एंट्रन्स एक्झाम आहे. आणि ही एंट्रन्स एक्झाम अतिशय सोपी आहे बाळा, कारण ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही जी 11वी आणि 12वी मध्ये 2 वर्षामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या 4 विषयाच्या माध्यमातून जो अभ्यासक्रम अभ्यासताय त्याच्यावरच आधारित आहे. आणि ही 200 मार्काची एक्झाम असते, 200 मार्काची. या ठिकाणी पहिला पेपर असतो फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्याच्यामध्ये 100 एमसीक्यू विचारले जातात. प्रत्येक एमसीक्यू हा 1 मार्कासाठी असतो, म्हणजे पहिला पेपर हा 100 मार्काचा असतो. पेपर नंबर 2, जर तुमचा बायोलॉजी सब्जेक्ट असेल आणि तुम्ही पीसीबीच्या आधारे सीईटीची एक्झाम देणार असाल तर दुसरा पेपर हा बायोलॉजीचा असतो. बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झुलॉजी हे 2 पार्ट आहेत, त्याच्यावर 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी असतो, म्हणजे थोडक्यात बायोलॉजीसाठी 100 मार्क्स. अशी एकूण 200 मार्काची एक्झाम आहे. जर समजा तुमच्याकडे बायोलॉजी नसेल आणि तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर पीसी बरोबर तुम्ही मॅथमॅटिक्स या विषयाची परीक्षा देऊ शकता. आणि मॅथमॅटिक्सवर 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असतो आणि टोटल मार्क्स असतात 100, म्हणजेच पीसीचे 100 आणि मॅथचे 100 अशी ही 200 मार्काची एक्झाम असते. गेल्या वर्षीच्या अगोदरपर्यंत ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जात होती बाळांनो, परंतु मागील वर्षीपासून मात्र आपल्या गव्हर्नमेंटने याच्यामध्ये थोडासा नियम बदललेला आहे आणि ही एक्झाम आता ऑनलाईनच्या माध्यमातून होते. आणि म्हणून ऑनलाईनसाठी आपले सर्व विद्यार्थी तयार झालेले असले पाहिजे. ऑनलाईनच्या माध्यमातून ही आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि याचा असणारा अभ्यासक्रम हा तुमचा रेग्युलर नियमित 11वी आणि 12वी सायन्स असल्याने ही परीक्षा मला असं वाटत नाही की तुमच्यासाठी खूप मोठी अवघड आणि कसरतीची गोष्ट आहे. तुम्ही कष्टाळू आणि मेहनती विद्यार्थी आहात. तुम्ही जिद्दीनं पुढे जाणारे विद्यार्थी आहात. अहोरात्र परिश्रम करणारे विद्यार्थी आहात. एक स्वतःच्या अभ्यासाचं एक वेळापत्रक तयार करून स्वतःला पुढे घेऊन जाणारे विद्यार्थी आहात.
आणि म्हणून मला असं वाटतंय की या जगामध्ये जसं आपण म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे बाळांनो, ती तुम्ही शक्य करून दाखवू शकता. म्हणून तुमच्यासाठी ही बी फार्मसी मधलं करिअर अतिशय महत्वाचं आहे आणि हे सहजरित्या तुम्ही पूर्ण करून पुढे जाऊ शकता. तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर ठीक आहे, आम्ही सर्वांनी हे करिअर करण्याचं निश्चित केलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर थोडक्यात याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत. एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर डिप्लोमा कोर्स करण्याची इच्छा असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत आणि त्याच्यातलं सीट मॅट्रिक्स टोटल इनटेक किती आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर जे विद्यार्थी बी फार्मसीच्या माध्यमातून स्वतःला पुढे घेऊन जाणार आहेत बाळांनो, त्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी एक गोष्ट निश्चित करून सांगतो की 2020 साठी या ठिकाणी 149 कॉलेजेस उपलब्ध आहेत. 149 कॉलेजेस उपलब्ध आहेत आणि या 149 कॉलेजेसमध्ये साधारणपणे प्रत्येक कॉलेजमध्ये 60 सीट असतात. तुम्ही जर याचा गुणिले केलं तर बघा जवळजवळ 9,000च्या आसपास जागा जी आहेत ती या ठिकाणी तुम्हाला बी फार्मसीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहे. आणि जर आपण डी फार्मसीच्या बाबतीमध्ये विचार केला तर डी फार्मसीच्या बाबतीमध्ये 204 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 60 इंटेक असते. अशा पद्धतीने त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 12 आणि वरचे 4 कॉलेज 24 म्हणजे 12,240 म्हणजे 12,500च्या आसपास जागा या ठिकाणी डी फार्मसीच्या आहे. म्हणजे या दोन्हीचा जर विचार केला आपण तर जवळजवळ 20,000 जागा या ठिकाणी फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत 12वी नंतर. एखाद्या विद्यार्थ्याला बी फार्मसी नंतर जर पुढे मास्टर डिग्री घ्यायची असेल आणि एम.फार्म करायचं असेल तर बाळांनो त्याच्या जवळजवळ 10,000 ते 15,000 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. काही स्वतंत्र विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी बी फार्मसीचे कोर्सेस राबवले जातात. असे जवळजवळ 30,000 ते 35,000 जागा एकट्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणून मी तर असं म्हणतो की तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्यानं जर व्यवस्थितपणे प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला तर तो विद्यार्थी कसल्याच प्रकारे प्रवेशापासून वंचित राहू शकत नाही. त्या विद्यार्थ्याला 100% म्हणजे 100% बी फार्मसीच्या किंवा फार्मसी क्षेत्रातील कोणत्या ना कोणत्या कोर्सला 100% ऍडमिशन हे निश्चित होतं म्हणजे होतच. याची मला 100% गॅरंटी आहे. फक्त तुमच्याकडे तीव्र इच्छा असणं गरजेचं आहे की आपल्याला काही प्रोसेस पूर्ण कराव्या लागतात आणि त्या अतिशय गुंतागुंतीच्या आहेत. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाळांनो, ज्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीयेत त्या गोष्टीसाठी आपण कधीही झगडत बसायचं नाही आणि लढत बसायचं नाही. अहो, आमच्यासारखे मार्गदर्शक आहेत, विद्यानिकेतन ग्रुप तुमच्या पाठीशी आहे आणि मी नेहमी विद्यार्थ्यांना आश्वासित करत असतो आणि आवाहन करतो विद्यार्थ्यांना की तुम्ही बाळांनो अगदी तुमच्या हातामध्ये मोबाईल घ्या, नंबर डायल करा आणि मला फोन करा. तुम्हाला कशा पद्धतीची ऍडमिशन प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचे, कोणकोणते डॉक्युमेंट्स त्याच्यासाठी लागतात, ते डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने कुठून कोणते काढायचे, त्याचे बंच कसे तयार करून ठेवायचे आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, हे सगळं मार्गदर्शन मी माझ्या वतीनं जर तुम्हाला दिलं तर बाळांनो मला खात्री आहे की विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेतलेला आजपर्यंतचा एकही विद्यार्थी आपल्या योग्य करिअर पासून किंवा मनामध्ये असलेल्या स्वप्नापासून दूर राहिलेला नाहीये. त्यानं त्याच्या मनामध्ये असलेलं स्वप्न अचीव्ह करूनच तो पुढील आपल्या करिअरला उज्ज्वल बनवू शकलेला आहे. याची ज्वलंत उदाहरण आमच्या समोर हजारो स्वरूपामध्ये आहे आणि ही संधी आज तुमच्यासाठी आहे. आज तुम्हाला सुद्धा या प्रवेश प्रक्रियेतून सहज जायचं. 12वी बोर्ड परीक्षा झाली किंवा 12वी बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला 90% मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही फार्मसीमध्ये ऍडमिशन घेतलं, ही संकल्पना चुकीची आहे. तुम्हाला मिळत नाही ऍडमिशन. त्याचं कारण असं आहे की एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आणि ती अनिवार्य आहे देणं आहे. मग मी अशी सिक्वेन्स लावतो, तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली, त्यानंतर त्याचा रिझल्ट आला, 12वी बोर्ड परीक्षेमध्ये तुमची पात्रता तयार झाली, सीईटी मध्ये मार्क्स मिळाले आणि सीईटी मधलं आता मार्क्स हे डायरेक्ट दिले जात नाही तर त्याचा पर्सेंटाइल स्वरूपामध्ये तुमचा रँक तयार केला जातो आणि या पर्सेंटाइल स्वरूपामध्ये रँक तयार करून तुम्हाला त्याचा रिझल्ट दिला जातो.
त्याच्यानंतर आपल्या राज्य सरकारकडून एक जाहीर पत्रक काढलं जातं आणि त्या पत्रकाच्या आधारे, त्या नोटिफिकेशनच्या आधारे असं सांगितलं जातं की ज्या विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षेमध्ये बी फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषानुसार मार्क्स मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी बी फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे आणि रजिस्ट्रेशन बरोबर सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यावे. अतिशय महत्वाची सूचना असते बाळांनो. आणि त्यावेळेला मात्र सर्वांच्या डोक्यामध्ये गोंधळ तयार होतो की आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कसं करायचं. आणि मग अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गडबड होते. चांगले मार्क्स म्हणून सुद्धा अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अशा वेळेला तुम्हाला सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे की बाळांनो, तुम्ही मनानं काही न करता तुम्ही जर माझ्याशी संपर्कात आलात तर 100% तुम्हाला आतापासूनच मी सांगेन की कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवा. त्याचे बंच तयार करा. 4 स्वरूपामध्ये बंच असले पाहिजे. तुमचे पासपोर्ट साईज फोटो असले पाहिजे, तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, तुमचं 10वीचं गुणपत्रक असलं पाहिजे, तुमचं 12वीचं मार्कशीट असलं पाहिजे, 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्यानंतर सीईटीचं स्कोर कार्ड असलं पाहिजे, नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी असलं पाहिजे. जर NT1, NT2, NT3 आणि ओबीसी मध्ये असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुमच्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुमचा गॅप असेल तर तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट असलं पाहिजे. ही सर्व कागदपत्रांची यादी आहे आणि ही सर्व कागदपत्र जर तुमच्याकडे असतील बाळांनो तर तुम्ही आपली लढाई जिंकली. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना हे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घेतले की मेरिट यादीमध्ये आपोआप तुमचं नाव येतं. आणि त्याच्यानंतरची सर्वात महत्वाची स्टेप आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्याला पसंतीक्रम फॉर्म भरून सबमिट करावा लागतो की मला अमुक अमुक कॉलेजमध्ये बी फार्मसी करायचं आहे. मग त्याचा उतरता क्रमांक तयार करायचा. मला नंबर 1 ला काय आवडतं, नंबर 2 ला काय आवडतं, नंबर 3 ला काय आवडतं, नंबर 4 ला काय आवडतं, असे 100 पर्यंतची सिक्वेन्स तयार करायची आणि ऑप्शन फॉर्म मध्ये ती सिक्वेन्स आपण ऍड करून टाकायची आणि मग त्याची सीट्स अलॉटमेंट होते फर्स्ट राऊंडची. जर समजा फर्स्ट राऊंड मध्ये माझा नंबर 1 नंबरला लागला तर मला 100% कंपल्सरी ऍडमिशन घेणं त्या ठिकाणी बंधनकारक असतं. पण समजा त्याच्या पुढे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या क्रमांकाला माझा नंबर लागला तर मला त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे आणि म्हणून तुम्हाला ते ऑप्शन आता नवीन स्वरूपामध्ये ही ऍडमिशन प्रोसेस आलेली आहे. प्लीज, फ्रॉड आणि स्लाइड या 3 स्वरूपामध्ये ही ऍडमिशन प्रोसेस असते. की जर समजा एखाद्या ठिकाणी माझा नंबर लागलाय आणि मला ते महाविद्यालय आवडत नाही तर आपण त्या ठिकाणी त्याला फ्रीज करायचं. फ्रीज करणं म्हणजे फिक्स करणं, थंड करणं की मला मी इथं समाधानी आहे आणि आपण फ्रीज नाही केलं तर आपण सेकंड राऊंड अटेंड करू शकतो. एखाद्या महाविद्यालयामध्ये माझा नंबर लागलाय आणि त्या ठिकाणी मला ती ब्रँच आवडत नाही, हे इंजिनिअरिंग मध्ये आहे, तर मी काय करू शकतो, त्याला फ्रॉड करू शकतो. म्हणजे मला ते महाविद्यालय आवडतं परंतु ब्रँच आवडत नाही, मला दुसरी ब्रँच पाहिजे, तर त्याला आपण फ्रॉड करू शकतो. स्लाइड करणं म्हणजे त्याच्या पुढच्या राऊंड मध्ये अटेंड करण्यासाठी स्वतःला पुढे घेऊन जाणं. अशा पद्धतीची ही ऍडमिशन प्रोसेस आहे. भरपूर किचकट आहे, याच्यामध्ये अतिशय गुंतागुंत आहे. पण गुंतागुंत जरी असली तरी प्रत्येक गोष्ट मानव जातीला उलगडण्यासारखी असते. लक्षात ठेवा, आपण पण माणसं आहोत आणि हे सगळं माणसाने तयार केलेलं आहे. म्हणजे आपण याच्यातून मार्ग काढू शकतो आणि एक स्वतःचं उज्ज्वल भविष्य निर्माण करून घेऊ शकतो. फक्त मला एकच सांगायचंय की बाळांनो, या फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना तुम्हाला व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत. सर्वात प्रथम तर मी असं सांगेन की तुम्हाला सरकारी जॉबची गॅरंटी असते सर्वात प्रथम. कारण जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत, या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टची खूप गरज असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला पहिला चान्स मिळतो. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून तुम्हाला जॉबची संधी असते. नंबर 2 ला या ठिकाणी R&D सायंटिस्ट म्हणून तुम्हाला चान्स मिळतो. नंबर 3 ला तुम्हाला क्वालिटी कंट्रोल असोसिएट म्हणून चान्स मिळतो. ही तुम्हाला व्यवसायाची संधी आहे. त्यानंतर फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काम करू शकता. त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला शासकीय जॉब मिळू शकतो. त्यानंतर सायंटिफिक रायटर म्हणून तुम्हाला जॉबची संधी आहे. त्यानंतर सेल्स मार्केटिंग, गोळ्या औषधं जे आहेत ते तुम्ही घरोघरी म्हणण्यापेक्षा प्रत्येक हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांना आपण तयार केलेले जे
प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आपण त्यांना दाखवून त्याचं महत्त्व, त्याच्यामध्ये असलेले कंटेंट, त्याची क्वालिटी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डॉक्टरांना माहिती देऊन आपलं प्रॉडक्ट जास्त प्रमाणामध्ये कसं सेल होईल याच्यासाठी तुम्ही मार्केटिंगचा फंडा सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आणि कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये सुद्धा तुम्ही एक फार्मासिस्ट म्हणून काम करण्याचं काम करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्मसी झालेलं आहे त्यांना शासनाकडून लायसन मिळतं, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं मेडिकल शॉप ते सुरू करू शकतात आणि त्या माध्यमातून एक चांगलं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून घेऊ शकतात. मी असं म्हणेन किंवा ज्या पद्धतीनं बाकीच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं बेस्ट करिअर करण्याची संधी विद्यार्थी शोधत असतात, त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जर प्रवेश मिळवला तर काहीतरी असं बेस्ट करा की ते नक्कीच लोकांनी वाखाणण्यासारखं असावं, लोकांनी नम्रपणे तुमच्याकडे पाहण्यासारखं असावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट काहीतरी करून लोकांना दाखवावं, एवढीच मनोमन इच्छा ठेवतो. कोणतीही अडचण तुम्हाला असेल तर तुम्ही 100% माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला बी फार्मसीच्या बाबतीमध्ये, डी फार्मसीच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य लागेल विद्यानिकेतन ग्रुपच्या वतीने मी 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला भावी आयुष्यासाठी आणि अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.